उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी 1 वाटी साबुदाणा गरम करून घेतला, 3 बटाटे उकडलेली खिसून घेतली, त्याच्यानंतर 1 साबुदाणा गरम केलेला बारीक मिक्सरवरती करून घेतला, नंतर 1 वाटी भगरचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ एकत्र केलं, नंतर किसलेला बटाटा टाकला, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि घट्ट मळून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं आणि 10 मिनटं हे झाकून ठेवलं. त्याच्यानंतर कपड्यावरती पाणी थोडंसं टाकून घ्यावं आणि आपली ही थालीपीठ जी आहे ती थापून घ्यावीत. त्याच्यानंतर तवा गरम करून घ्यावा, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि वरून देखील थोडंसं तेल टाकावं. त्याच्यावरती 1-2 ते 3 मिनटं झाकून ठेवावं आणि दुसऱ्या साईडने पलटी करून आपले थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यावीत. इथं तुम्हाला गोल आकारमध्ये थालीपीठ हवे असतील तर एखादा डब्बा किंवा झाकण घेऊन थालीपीठाला गोल आकार द्यावा, मध्ये होल पाडावीत आणि आपले थालीपीठ जे आहे ते तयार करून घ्यावीत. इथं माझे खूप सारे थालीपीठ जे आहे ते तयार झालेले आहेत. दह्यासोबत तुम्ही सर्व करू